मुली असतील आताचे वयस्कर झाले, त्यांना झाली अपेक्षा होती. आता भांबाले काकाला असं वाटू राहिलं आता हे सगळं काही मजा नाही, सगळं सोडावं, भगवे कपडे घालावं, मस्त मजा करावं. पण पाठीमागं एक पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, तिचा एक मुलगा सोडू शकत नाही. कारण संसारच असा आहे की तो इतका भयाने का तो एकदा माणूस त्याच्यात गेला का तो बाहेर निघता येत नाही. जसा वाघ पिंजऱ्यात गेला, किती येणं दिल्याने त्याला निघता येतं बरं? मग कोणीतरी येतं आणि त्याला ते बाहेर काढायचा प्रयत्न करतं. असं कधी वाटलं का? नाही नाही नाही, कारण तो वाघ आहे, तो बाहेर काढत नाही, कोणीच काढू शकत नाही त्याला. आणि काढायचंच असेल त्यांचे जाणते असतात. मग ते जाणते कोण? तुम्हाला संसारामधून बाहेर काढण्याकरता साधू असतात, ते जाणते. वाघात आणि साधूत काहीच बदल नाही. वाघ तरी बरे, कोणता त्या साधू कोणल्या जात नाही, साधू कोणल्या जात नाही. कारण साधू असा आहे तो कोणण्याच्या जातीचा नाही, तो फार विचित्र आहे. जो विचित्र प्राणी त्यालाच लोक भेटतात. तुमच्याकडे कसं आहे? मांजरीला भेटतात का वाघाला? हा, वाघाला, बरोबर आहे का? तसा ह्यो संत साधू. संत म्हणजे संसारकारी, त्यांनी संसार करून परमार्थ केला, त्याला संत दिले गेले. आणि जो साधू त्याने काहीच केलं नाही, फक्त एकच साधू, परमार्थ आणि समाजसेवा, त्याला म्हणायचं साधू. त्याला बाकीचे काही घेणं नाही, काहीच घेणं नाही. त्याला फक्त जगाचं कल्याण आणि भगवंताची भक्ती, एवढे दोन तत्व त्याच्या शरीरामध्ये समवले, त्याला म्हणायचं साधू. नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही आठवा मधुसूदन. ज्याला आठवला तो मधुसूदन, ज्याला तो भगवंत आठवला त्याला म्हणायचं साधू. आणि तो समाजाला सत्मार्गाला लावतो तो साधू. तुम्हाला रस्ता माहित नाही, तुम्हाला एकच रस्ता माहिती आहे संसाराचा, ते मात्र कोणाला विचारायची गरज. कारण तो रस्ता असा आहे का तो फार सोपा आहे, कोणी जा त्याच्यात. काही अडचण आहे का संसारात? कोणी जा, काही अडचण नाही, कशालाच नाही. संसाराचा कुठं कोर्स लावलेला आहे का? अजिबात नाही. भाकरी स्वयंपाकाचा कोर्स आहे का? अजिबात. तो सोपा आहे, तो सोपा आहे. मग तो संसार सोपा असल्यामुळं ते तुम्हाला करता येतो, तुम्हाला शिकायची गरज नाही. पण परमार्थ फार अवघड आहे. परमार्थ इतका अवघड आहे, इतका अवघड आहे का त्याच्यासारखं काहीच अवघड नाही. राम 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 100 वेळा जर माणूस कंटाळतो. कसा कंटाळतो? आता बाद झाले, हा, तसा संसारात तर कंटाळतो, पण तो अर्ध्या वयात गेलो कंटाळतो, मग काही कामाचा नाही. संसारात कंटाळा नाही पाहिजे. जो वेश्या, जो व्यवसाय, जो पत्करला ज्याने, त्याच्यात कंटाळू नाही. आणि मग त्या संसारात कंटाळलं की परमार्थही करता येत नाही, संसारही करता येत नाही. मध्येच माणसं गुटमाळा खातात. आणि मग आमच्या सारख्याकडे बाबा काय सांगावा, लई दुःख आहे. अरे काय झालं? काहीच नाही झालं बाबा, घन सगळं केलं पण काहीच हातात नाही आलं, सगळं वाया गेलं. काय वाया गेलं? जे केलं ते तर तसंच आहे ना, काय वाया गेलं? नाही म्हणले बाबा, फार यानं दिल्या, हा, काहीच नव्हतं माझ्याकडं, अगदी सालाना होतो दुसऱ्याच्या, खूप कमावलं, खूप कष्ट केले, रात्रंदिवस पाहिलं नाही, जागलो जागलो आणि त्या आशेवर जगलो, जागलो जागलो त्या आशेवर जगलो. कशाच्या? पुढच्या भिस्तीवर.
पण पुढची भिस्त अशी ती काही सोपी नाही. ऐसा पुत्र एक गुंडा तिन्ही लोकात लागू जेटा. हा नाही तर नाही दिलेला बरा, पण नाही दिलेला बरा म्हणल्यावर तो माझ्याकडे चक्र मारतात. काही करा बाबा, काही करा, पण एक आशीर्वाद द्या. हा बरं, दिला आशीर्वाद. झाल्यानंतर बाबा हे पित्र निघालं. कारण साधू विचित्रच असतात, त्याच्यामुळं त्यांनी जे दिलं ते विचित्रच निघणार, ते सोपं नाही राहणार. मग साधूकडं पोरं मागू नका. साधूकडं मागताना एवढंच मागा, साधू महात्मा आम्हाला सुख दे, आम्हाला सुख दे, सुख. आणि ती सुखाची जागा कुठे आहे ती दाखव, आम्ही घ्यायला तयार आहे. सुखाची जागा दाखवा कुठे साधू महात्मा. आणि मग साधू महात्माने ती जागा दाखवा. कोणची जागा? ती भगवान परमात्माच्या शरणागतीची. तिथं तुम्हाला नेऊन घालावं आणि ती जागा ती भगवंताची सेवा सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. आणि ज्याने त्या भगवंताची सेवा केली त्याला काही कमी पडत नाही, काहीच नाही. मला तर असं वाटतं 100 एकरवाला जरी माझ्या पुढे असेल बरं का. आबा गेले का? बर 100 एकरवाला जरी माझ्या पुढे बसेल असेल तर मी माझ्या पक्षी त्याला गरीबच म्हणेल. का तुम्ही म्हणाल आम्हाला गरीब म्हणतात तुम्ही आमच्या गावात येऊन? ज्याने परमार्थ केला नाही तो गरीबच राहिला. संसार काय श्रीमंत आहे का? त्याला श्रीमंत नाही म्हटलं. संसार दुःखामुळेच आहे खरं इंगळ. तो जर समजा समाधानीचा असता, सुखीचा असता तर मग मात्र साधू संत हे म्हणले असते का? संसार काय आहे? दुःखाचं मूळ आहे, दुःखाचा भांडार आहे. आणि या भांडारामध्ये आपण एकदा गुंतलो रे गुंतलो, निघायचे प्रयत्न केले तरी निघत नाही. मग संसार सोडा असं नाही, निघूच नका, पण संसारात असताना तुम्ही परमार्थ करा. तुम्ही जर संसारात राहून परमार्थ केला तर नक्कीच फायदा झाल्याशिवाय होणार नाही. मग साधू पक्ष श्रेष्ठ आहे. ते संसार करून तुम्ही जर परमार्थ केला तसा मग मात्र साधू सगळं देवावर सोडून द्यायचं. चला 3 दिवसाचा 3.5 दिवसाचा सप्ताह आहे. गावकऱ्याने विचार करायचा का बाबा हे बाहेरचे जी मंडळी आहे, अरे कोणीच कोणाचे नाहीये, हे जर आपल्या गावात येऊन 3 दिवस आनंद घेत असेल तर आपण का त्याच्यापासून वंचित राहायचं? का मागं राहायचं? आपण का पापी आहे का? आपण पण पुण्यवान आहे. हे पुण्यवान आहे म्हणून हे 200 किलोमीटरहून 1000 किलोमीटरहून आले आणि आपण का कमी आहे का? आपणही त्याचा मोका साधायचा आहे. म्हणून गावकऱ्याला विनंती आहे, महिला मंडळी हो, पुरुष मंडळी, गाव किती मतदान आहे तुमच्या गावात? 6,000 मतदान आहे. सगळे मतदान करतात. मग सप्त्याला सगळे काऊन नाही येतो? सप्त्याला या बर का. गावात आहोत जातो का? शेतात जातो का? मळ्यात जातो का? आहोत बर. मळ्यातले, तळ्यातले, खळ्यातले, बंगल्यातले परमार्थ पक्ष काहीच नाही. परमार्थ केला पाहिजे. महिला मंडळी हो, शेजारच्या मैत्रिणीला सांगायचं, अगं 2-3 दिवसात सप्ताह इतका चान्स आहे. असलेला थोडा जरी आपल्यामध्ये दोष असेल, असलेला आपल्याला थोडंफार दुःख असेल, आपल्या संसारामध्ये शरीरात जरी दुःख नसेल पण संसार दुःखाचाच आहे, ते सुद्धा नीट करण्याकरता आपण 3 दिवसामध्ये या धर्म मंडपामध्ये ह्या पालखी समोर आपला जो आजार आहे, जी श्राद्ध आहे, जी भावना आहे, ज्याच्यामध्ये कमजोरपणा आहे, तो भरून निघण्याकरता आपण तिथे इकायला आहे, घ्यायला चला ग.
विकायला इथं दुकान आहे, दुकान मांडीले दुकान आहे. हे 3 दिवसामध्ये आपल्या गावात दुकान येऊन मांडलं आणि या दुकानाचा आपण जर फायदा घेतला. बरं इथं आल्यानंतर काय मिळत नाही हो, काय मिळत नाही. आमच्या येणाऱ्या भक्ताला विचारा, दरवर्षी सप्ताह कधी येणारे पाहतात. जसं माऊलीच्या पालखीला लोक म्हणतात अरे अरे कधी आता आला आला कार्तिक, आला आला आषाढ. आपल्याला कुठं जायचंय, पंढरपूरला जायचंय, माऊलीला भेटायला जायचंय, पांडुरंगाला भेटायला जायचंय. त्यांच्या अंगामध्ये आपोआप संचार तयार होतो. तसा हे 3 दिवसाच्या सप्त्याला आमच्या भक्तामध्ये आपोआप तो संचार तयार होतो आणि पिशा भरून केलं की मार्गी लागतात. सगळे संन्यासी असं नाही, संसार करे सगळे, पण संसाराच्या नावे घालून या शून्य वाढविले पुण्य. पुण्य वाढण्याकरता, संसार चांगला होण्याकरता, संसार सुखी होण्याकरता, जीवन सुखी होण्याकरता फक्त सप्त्याला येतात आणि तो आनंद घेतात. मग बाहेर गावची मंडळी जर आनंद घेत असेल तर मला असं वाटतं आपल्याला आनंद घ्यायला अडचण नाही. आणि आता काही आता मागच्या वर्षी आमच्या आडगावकर म्हणे आमचं काही दुखतच नाही बाबा, त्याच्यामुळे आम्हाला याची काही गरज नाही. मग चालू सप्त्यामध्ये दुखायला लावलं त्यांचं महाराजाचं. चालू सप्त्यात म्हणले बाबा आता तर दुखायला लागलं, म्हणजे मग या. तसं गोलटगावला उद्याचा दिवस काही करणार नाही मी, पण परवा केल्याशिवाय राहणार नाही, कारण नंतर आमचा एकच दिवस राहतो. तुम्हाला आधी विनंती आहे गावकऱ्याला, ह्यो चान्स आहे. बरं हा इथं येऊन बसण्याचे किती पैसे बोला. अरे उलट किती मजा आहे. बाहेर गावचे लोक आपल्याला अन्नदान करतात, पलहार देतात, नाश्ता देतात, जेवण देतात. बाहेर गावून येऊन लोक आणि बाहेर गावचे लोक येऊन आपल्या गावात राहतात आणि आपण तो फायदा सोडायचा अजिबात नाही. बरं हा सकाळी जर तुम्ही 5ला आले का रात्री 10लाच घरी जायची सुद्धा गरज नाही, कारण सगळं इथे नाश्ता आहे, चहा आहे, जेवण आहे, प्रवचन आहे, कीर्तन आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. जन्माचं पाप चढून जाईल. तुम्ही या. किती लोक आहे इथले गावचे प्रॉपर, वर हात करा. ज्यांनी वर हात नाही केले त्यांचे दुखतील. बाकीचे शेतात गेले का? सगळ्याला विनंती करा, उद्या एवढा मंडप 3 वाजता प्रवचनला, रात्रीच्या कीर्तनाला भरला पाहिजे, नाही का बाबा? मंडप भरला पाहिजे. आणि जर मंडप भरला नाही उद्या तर सप्ताह असाच चालू राहील. तुम्ही जोपर्यंत मंडप भरीत नाही तोपर्यंत सप्ताह बंद होणार नाही. कसं करायचं गावकरी ठरवा, गावकरी महिला मंडळ ठरवा. किती मोठा आनंद आहे. अरे काहीच करू नका, चूल पेटू नका 3 दिवस. चूल बंद, आमंत्रण आहे. कारण इथं असंच नाही आलेल्या लोकांना जो घाला, बाकीचे लोक अजिबात नाही. सगळे एकत्र व्हा, एकत्र राहा आणि तुमच्या घरामध्ये आम्हालाही येऊ द्या. आमच्या मंडपात तुम्ही या, बरोबर आहे का नाही? तुमच्या घरात आम्हाला येऊ द्या. थंडी वाऱ्याचे दिवस आहे. 2-2, 3-3 लोक घरामध्ये. मागच्या वर्षी तसं मी म्हणजे त्यांना चांगलं म्हणेल, तुम्हाला वाईट म्हणून अजिबात नाही. पण अजून तुमच्याकडे आमचे 3 दिवस आहे. तुम्हाला संधी आहे म्हणून मला बोलायचंय. मागच्या वर्षी आडगावकरांनी घराचे घर खाली करून दिले. एका कोपऱ्यामध्ये सगळं कुटुंब राहिलं. ते म्हणले आम्हाला करायचं तरी काय, चूल पेटायची नाही, गॅस पेटायचा नाही, आणि मग आम्हाला काय करायचं? आम्ही किचनमध्ये थांबू, तिथं आमचे कपडे टाकू, आम्ही तिथं आराम करू. स्वयंपाक करायचा असेल तर जागा लागते किचनमध्ये, स्वयंपाकच करायचा नाही.
उठला सकाळी का इकडे यायचंय